हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्रे आणि या व्हिडिओत तुमच्यासाठी घेऊन आली आहे प्रॅक्टिस सेट 27चा क्वेश्चन नंबर 4 and 5. लास्ट व्हिडिओमध्ये पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं की प्रॅक्टिस सेट 1चे 1, 2, 3 हे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे. आता आपण 4th क्वेश्चनला सुरुवात करूया. 4th क्वेश्चन आपल्याला काय दिलाय, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. खाली जे इक्वेशन्स दिले ते आता आपल्याला सॉल्व करायचे आहेत. अगोदर आपण काय बघितलं होतं की कुठलं ऑपरेशन करणार वगैरे बघितलं होतं. आता ऍक्च्युअल आपल्याला व्हेरिएबल दिलेला आहे त्याची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलाय y-5 = 1. आता मला सांगा, इथे व्हेरिएबल सोबत जो कॉन्स्टंट जो नंबर दिलेला आहे त्याला साइन कोणता आहे? सबट्रॅक्शनचा आहे. त्याच्या अपोजिट आपण कुठलं ऑपरेशन करणार? ऍडिशन. व्हेरी गुड, ऍडिशन. मग आपण काय करणार, दोन्ही साइडला 5 हा ऍड करणार. काय करणार त्याच्यासाठी? y-5. आधी इकडची टर्म आपल्याला ऍज इट इज लिहायची आहे. इकडची टर्म आपण ऍज इट इज लिहिणार. त्यानंतर +5 1 + 5 म्हणजे आपण काय केलं, दोन्ही साइडला +5 हा ऍड केला. मग तुम्ही इथे स्टेटमेंट लिहू शकता, ऍडिंग +5 इन बोथ साइड. ठीक आहे, लिहिलं नाही तरी चालेल. आता बघा, निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय होऊन जातील? कॅन्सल होऊन जातील. इकडे काय उरला? y उरला. 1 + 5 6. देअरफॉर y = 6. y ची व्हॅल्यू काय आली? 6 आली. म्हणजे तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल व्यवस्थित समजलंय असं मी समजते. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल काय दिले? 8 = t + 5. बघा, व्हेरिएबल इक्वल टूच्या इकडे असू द्या किंवा तिकडे असू द्या, आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला काय करायचंय, व्हेरिएबलला एकटं पाडायचंय. व्हेरिएबल एकटा पडला म्हणजे इक्वल टूच्या इकडे आपल्याला त्याची व्हॅल्यू कळेल. आता इथे व्हेरिएबल सोबत +5 आहे. +5 हा पॉझिटिव्ह नंबर आहे. त्याच्या अपोजिट काय येईल? सबट्रॅक्शन. मग कोणाला सबट्रॅक्ट करणार आपण? दोन्ही साइडने. 5 ला आपण दोन्ही साइडने सबट्रॅक्ट करणार. मग फर्स्ट टर्म जी इक्वल टूच्या अगोदरची टर्म आहे ती आपण आधी ऍज इट इज लिहिणार. 8 आपण ऍज इट इज लिहिणार. त्यानंतर -5. बघा, बरेच मुलं ही चूक करतात की -5 लिहिता मग +8 लिहिता. असं काही करायचं नाही. जी इकडची टर्म आहे ती अगोदर लिहायची, तिकडची जी टर्म आहे ती अगोदर लिहायची. जसं की t + 5 आपण अगोदर लिहिणार, त्याच्यानंतर -5. ठीक आहे. आता 8 - 5 किती होतात? 3. आणि निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह 5 काय होऊन जातील? कॅन्सल. बघा, माझ्याकडे 5 रुपये होते आणि त्यातनं 5 काढले तर काय होऊन जाणार? 0. मग इकडे काय उरला आता? t. देअरफॉर t = 3. व्हॅल्यू आली ना t ची, व्हेरिएबलची व्हॅल्यू निघाली ना. खूप इझी आहे, तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. आता नेक्स्ट आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल आपल्याला काय दिलंय? 4x = 52. मागच्या पार्ट मध्ये जे आपले एक्झाम्पल्स झाले त्यामध्ये आपण बघितलं, ज्या वेळेला व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट यामध्ये कुठलंही साइन नसेल तेव्हा कुठलं साइन असतं? मल्टिप्लिकेशन. व्हेरी गुड, मल्टिप्लिकेशन असतं. म्हणजे 4 × x आहे = 52. हे तुम्हाला समजावं म्हणून लिहिलं. मग मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट साइन आपण काय घेणार? डिव्हिजन. मग डिव्हिजन आपण कसं लिहितो? अपॉनला घेऊन. म्हणजे 4x अपॉन काय घेणार? 4. व्हेरी गुड. जो कॉन्स्टंट आहे त्याला डिवाइड करायचंय, कारण हा काय? व्हेरिएबल. त्याला कॅन्सल करून चालेल का? नाही, कारण आपल्याला त्याची व्हॅल्यू काढायची आहे. इक्वल टू, जे इक्वल टूच्या ह्या साइडला करतो तेच इक्वल टूच्या आपल्याला ह्या साइडला करायचंय. आता इथे आपण 4 ने डिवाइड केलंय तर दुसऱ्या साइडला काय करणार? 4 ने डिवाइड करणार. बरोबर. ठीक आहे. 4 × 1 = 4. 4 × 1 = 4. इकडे काय उरला? x. इकडे 4 × 1 = 4.
4 1 जा 4, हा 5 आहे म्हणजे एक उरला, इथे एक लिहिणार, हा काय तयार झाला 12. 4 कितीचा 12, 3 जा. देअरफॉर x ची व्हॅल्यू काय आली 13. आय होप तुम्हाला समजलं असणार. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे 19 is equal to m minus 4. 19 is equal to m minus 4. आता इकडे 19 आपण काय करणार ॲज इट इज लिहिणार आणि इकडे -4 आहे तर दोन्ही साईडला काय करणार +4. बरोबर, +4 is equal to m minus 4 आणि +4. 19 + 4 किती होतात 23. बरोबर रिधिमा. आता हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होऊन जातील, मग काय उरला m. देअरफॉर m इज इक्वल्स टू काय आला व्हॅल्यू 23. इझी आहे ना एकदम. नेक्स्ट बघा, 4th एक्झाम्पल झालं आपलं. आता 5th बघूया. तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मागे करून परत बघू शकतात. जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही. 5th एक्झाम्पल बघा. 5th काय दिले आपल्याला p/4 = 9. ठीक आहे. आता कनका मला सांग, हा अपॉनला आहे म्हणजे काय डिवाइड आहे, मग आपण बोथ साइड काय करणार मल्टिप्लाय करणार. बरोबर. p/4 ॲज इट इज. फर्स्ट टर्म आपण जी दिली आहे = च्या इकडे ती ॲज इट इज लिहिणार. मल्टिप्लाय बाय 4, 9 मल्टिप्लाय बाय 4. आता हे काय होऊन जातील कट. 4 1 जा 4, 4 1 जा 4. इकडे काय उरला 9 4 जा 36. ठीक आहे. तर आन्सर आलं आपलं 36. पी ची व्हॅल्यू काय आली 36. आता 6th एक्झाम्पल. आता तुम्ही मला सांगा, मी त्याप्रमाणे सॉल्व करेल. 6th एक्झाम्पल काय दिलंय आपल्याला x + 10 = 5. तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः पण सॉल्व करून बघू शकतात. काय करणार सांगा. x + 10 minus 10 is equal to 5 minus 10. 5 minus 10. ठीक आहे. आता इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह 10 कॅन्सल होऊन जातील. तिकडे काय उरलंय 5 minus 10. मी तुम्हाला मागच्या टर्मला शिकवलं होतं बघा 5 minus 10. आता इथे छोट्या नंबर मधून मोठा नंबर मायनस होईल का नाही. पण आपण बघितलं होतं की ज्या वेळेला मायनस साइन असते काय करतो फर्स्ट नंबर ॲज इट इज लिहितो. मायनसचं काय होऊन जातं प्लस. आणि हा 10 ला काहीच साइन नाहीये म्हणजे काय प्लस. प्लसच्या अपोजिट मायनस. ठीक आहे. प्लसच्या अपोजिट होतो मायनस. -10. तर दोघांना साइन काय आहे डिफरंट साइन असेल तर आपण काय करतो बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करतो. 10 मधून 5 मायनस केल्यावर किती येतील 5. आणि बिगर नंबरची आपण आन्सरला साइन देतो दॅट इज मायनस. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली x = -5. क्लिअर आहे सगळ्यांना. सोपं असतं, फक्त स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सॉल्व करायचं. 6th एक्झाम्पल झालंय आपलं. आता 7th एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. 7th एक्झाम्पल काय m - 5 is equals to -12. -5 आहे मग काय करणार दोन्ही साइडला ऍड 5 + 5. इकडे -12 + 5. ठीक आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह कॅन्सल होऊन जाणार. मग काय येणार m उरला. आता बघा इकडे -12 आहे +5 आहे. डिफरंट साइन असल्यावर आपण काय करतो बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करतो. मग 12 मधून 5 गेले किती होतील 7. मग नुसता 7 येईल का. बिगर नंबरचं साइन काय आहे इथे मायनस म्हणून आपण साइन देणार मायनस. m = -7. हे आन्सर आलंय. ठीक आहे. नेक्स्ट बघा 8th क्वेश्चन बघा. 8th क्वेश्चन काय दिलं आपल्याला p + 4 is equals to -1.
बघा, तुम्हाला जर समजलं नाही तर परत बघा, समजून घ्या, त्याच्याशिवाय पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं नाही. p + 4 आहे, मग दोन्ही साईडला काय करणार? -4. बरोबर, -4. -1 -4 +4 -4 कॅन्सल, काय उरला? p. -4 आणि +4 आहे, काय येणार? -5. जेव्हा सेम साइन असेल आपण काय करतो? दोन्ही डिजिटला ऍड करतो, बिगर नंबरचा साइन देतो. इथे तर साइन इक्वल आहे त्यामुळे मायनसच येणार. कळालंय? देअरफॉर p = -5. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 5th क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. राईट द गिवन इन्फॉर्मेशन ॲज अन इक्वेशन अँड फाइंड इट्स सोल्युशन. आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे, त्यावरनं इक्वेशन तयार करायचं आणि सोल्युशन फाइंड करायचंय. तर फर्स्ट काय दिलंय बघा, हर्बा ओन्स सम शिप. हर्बा जो आहे त्याने काही शिप्स घेतलेला आहे. आफ्टर सेलिंग 34 ऑफ देम, त्याच्यातले 34 सेल केले, विकले. तरी पण त्याच्याकडे किती आहे? ही स्टील हॅज 176 शिप्स आहेत. हाऊ मेनी शिप्स डीड हर्बा हॅव ॲट फर्स्ट? सुरुवातीला किती होते? बघा, इथे आपल्याला सुरुवातीला किती होते हे काढायचं आहे. कधीही ही ट्रिक लक्षात ठेवा, जे काढायचं आहे त्याला x मानायचं. तर इथे आपल्याला काय काढायचंय? ॲट फर्स्ट, आधी किती शिफ्ट होते, म्हणून त्याच्यासाठी आपण x मानणार. काय करणार? लेट हर्बा हॅड x शिप्स. किती शिप्स होते? x. ठीक आहे, x शिप्स होते. मग फर्स्ट कंडिशन काय दिली आहे आपल्याला? आफ्टर सेलिंग 34 ऑफ देम. जे x होते त्याच्यातनं 34 सेल केल्यानंतर ही स्टील हॅज, त्याच्याकडे आता 176 शिप्स आहेत. मग काय येणार स्टेटमेंट? x मायनस, विकले आहेत म्हणून मायनस करणार 34, तरी किती उरले? 176. हे आपले इक्वेशन तयार झालेलं आहे. आता इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. x म्हणजे व्हेरिएबलच्या बाजूला जो कॉन्स्टंट आहे त्याला साइन कोणता आहे? मायनस. दोन्ही साईडला काय करणार? +34 आणि इकडे पण 176 +34. बघा, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होऊन जातील. इकडे काय उरेल? x. आता बघा, हे नंबर्सला आडवी ऍडिशन कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. लास्ट डिजिट आहेत ते ऍड करा. 6 + 4 किती होतात? 10. कॅरी काय येईल? 1. तो कन्सिडर करायचा 1. 7 + 3 किती होता? 10. आणि हा आपला कॅरीचा 1 11. म्हणजे परत कॅरी काय आला? 1. 1 + हा 1 2. म्हणजे 210 शिप्स त्याच्याकडे होते. मग वर्ड प्रॉब्लेमची स्टेटमेंट कधी पण वर्ड मध्ये लिहायची. देअरफॉर आता बघा, ती स्टेटमेंट लिहिता येत नसेल तर हाऊ मेनी वगैरे दिलेलं असतं, त्याच्या जागी तुम्ही नंबर टाकायचा. देअरफॉर हाऊ मेनी म्हटलंय ना, मग किती? 210 sheep Herba had at first. बरोबर. सुरुवातीला किती शिफ्ट्स होते? 210. प्रॉब्लेम आहेत म्हणून घाबरायचं नाही. काय दिलंय ते आपल्या भाषेत मांडत चालायचं, म्हणजे बरोबर सॉल्व्ह होतात. आता नेक्स्ट सेकंड बघूया आपण. सेकंड प्रॉब्लेम काय दिलाय आपल्याला? साक्षी प्रिपेअर्ड सम जॅम. साक्षीने काही जॅम प्रिपेअर केलेला आहे. जॅम आवडतं ना तुम्हाला? तर ते जॅम ॲट होम, घरी बनवलेलं आहे. अँड फिल्ड इट इन द बॉटल्स. बॉटल्स मध्ये फिल केलेलं आहे. आफ्टर गिव्हिंग अवे 7 ऑफ द बॉटल्स टू हर फ्रेंड्स. तुम्ही पण काही बनवलं तर फ्रेंड्स सोबत शेअर करतात ना, तसंच तिने काय केलंय? 7 बॉटल्स तिच्या फ्रेंड्सला दिलेला आहे. त्यानंतर शी स्टील हॅज, तरी तिच्याकडे 12 बॉटल्स आहेत. 7 बॉटल्स दिल्या तरी
12 बॉटल्स उरलेल्या आहेत. मग पुढचा प्रश्न काय विचारलाय, हाऊ मेनी बॉटल्स हॅड शी मेड इन ऑल. इन ऑल म्हणजे काय, एकत्र. एकत्र किती बॉटल्स तरी तिने तयार केल्या होत्या हे आपल्याला विचारले. मग सेकंड क्वेश्चन काय विचारलंय, इफ शी फिल्ड 250 ग्रॅम ऑफ जॅम. 250 ग्रॅम जॅम जर तिने एका बॉटल मध्ये फिल केलंय तर व्हॉट वॉज द टोटल वेट ऑफ द जॅम शी मेड. टोटल तिने किती जॅम बनवलंय हे आपल्याला विचारलंय. मग आपण त्याच्यासाठी काय करणार, पहिले आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला, हाऊ मेनी बॉटल्स शी हॅड. ठीक आहे, इन ऑल. मग जे आपल्याला माहित नाहीये त्याला आपण काय करणार, व्हेरिएबलने एक्स ने मानणार. मग आपण काय लिहिणार, लेट the number of bottles made by Sakshi BX. म्हणजे तिने जेवढ्या बॉटल बनवलेल्या आहेत त्याला आपण काय मानलंय, एक्स मानलेलं आहे. समजलंय. मग पुढे आपल्याला काय विचारलेलं आहे, आफ्टर गिव्हिंग अवे 7 ऑफ द बॉटल. 7 बॉटल जर आपण दिल्या तर तरी पण किती उरले, 12 दिल्या आहेत. म्हणजे आपण एक्स मधनं काय करणार, मायनस करणार. दिलेल्या आहेत म्हणून एक्स मधनं मायनस करणार. किती बॉटल दिल्या, 7 इक्वल टू 12. तरी आता किती उरले, 12. फर्स्ट एक्झाम्पल प्रमाणे आपण ह्या दिलेल्या आहेत म्हणून काय करणार, आधी मायनस करणार. मग आता एक्स ची व्हॅल्यू काढणं तुम्हाला येतं. एक्स मायनस 7 प्लस 7 इक्वल टू 12 प्लस 7. प्लस मायनस कॅन्सल होतील, इकडे काय उरला, एक्स. 12 प्लस 7 किती झाले, 19. बरोबर. मग एक्स ची व्हॅल्यू 19 आली. म्हणजे तिने अगोदर किती जॅम बनवलेलं होतं, 19 बॉटल्स जॅम बनवलेलं होतं. मग तुम्ही लिहिणार देअरफॉर शी मेड 19 बॉटल्स ऑफ जॅम. क्लिअर आहे सगळ्यांना. तुम्ही स्टेटमेंट लिहा इथे, देअरफॉर शी मेड 19 बॉटल्स ऑफ जॅम. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड क्वेश्चन विचारलाय, इफ शी फिल्ड. प्रत्येक बॉटल मध्ये जर 250 ग्रॅम जॅम आहे तर टोटल किती वेट असेल जॅमचं. ही स्टेटमेंट लिहिल्यानंतर तुम्ही पुढे कंटिन्यू करायचंय. तुम्ही खाली लिहायचंय. आता इथे जागा नाही म्हणून मी इथे लिहिते. टोटल बॉटल किती आहेत आपल्या, 19. आणि एका बॉटलचं वेट किती आहे, 250 ग्रॅम. 250 ग्रॅम. मग आपण काय करणार, मल्टिप्लिकेशन करणार. मल्टिप्लिकेशनचा आन्सर काय तर सांगा, 4750 ग्रॅम्स. 4750 ग्रॅम्स. बघा टोटल जे जॅम तिने बनवलेलं होतं त्याचं वजन काय आलं, 4750 ग्रॅम्स. म्हणजेच तिने किती जॅम बनवलाय, तुम्ही एंड स्टेटमेंट लिहा, 4 kg. आता बघा 4750 ग्रॅम आहे म्हणजेच काय ते 4 kg आणि 750 ग्रॅम आहे. आपण लास्ट इयर शिकलो होतो ना की ग्रॅमचं केजी मध्ये कसं कन्वर्जन करतात. तर हे काय झालं, 4 kg 750 ग्रॅम वेट झालं. म्हणजेच तुम्ही एंड स्टेटमेंट लिहा, शी मेड 4 kg 750 ग्रॅम ऑफ जॅम इन ऑल. आय होप तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलंय, अर्चना ब्रॉट सम किलोग्रॅम्स ऑफ व्हीट. तिने काही किलोग्रॅम्स गहू आणलेले आहेत. शी रिक्वायर्ड 12 kg पर मंथ. तिला एका महिन्याला 12 किलो गहू लागतात. अँड शी गॉट इनफ व्हीट मिल फॉर 3 months. आता तिच्याकडे एवढा गहू आहे की 3 महिने आरामात पुरेल. आफ्टर दॅट शी हॅड 14 kg लेफ्ट. 14 kg तरी गहू उरलेला आहे. हाऊ
मच व्हीट हॅड अर्चना ब्रॉट ऑल टुगेदर. एकत्र तिने किती गहू आणलेला होता हे विचारलंय. तुम्हाला सांगितलं जे विचारलंय ते काय करायचं, एक्स मानायचं. मग काय येणार सांगा, अर्चना ब्रॉट x kg of, बरोबर, x kg of wheat. of wheat. wheat. ठीक आहे, तिने x kg वीट अगोदर आणलं होतं आपण असं मांडलंय. आता फर्स्ट कंडिशन काय दिली त्यांनी आपल्याला की 12 kg पर मंथ लागते. एका महिन्याला 12 kg म्हणजे 3 मंथ्सला किती, 3 मंथ्सला किती kg लागेल तिला. त्याच्यासाठी आपण काय करणार, 3 मंथ्सला लागणारा गहू काय करणार, 12 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे किती kg लागतो तिला, 36 kg लागतो. ठीक आहे, 3 मंथ साठी तिला किती लागतो, 36 kg लागतो. आणि तरी किती उरलाय, 14. आता बघा तिने आणलेला आपण x मानलाय, मग त्याच्यातनं तिने 36 kg वापरलेला आहे. त्याच्यानंतर किती, 14 kg उरलाय. हे इक्वेशन आपलं तयार झालं. आता आपण काय करणार, 36 हा इकडे मायनस आहे, दोन्ही साईडला काय करणार, प्लस 36, 14 प्लस 36. ठीक आहे, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होतील. x इज इक्वल्स टू 4 प्लस 6 10 कॅरी 1 1 प्लस 1 2 प्लस 3 5 म्हणजे तिने टोटल किती आणलेला होता गहू, 50 kg. मग तुम्ही एंड स्टेटमेंट लिहिणार, अर्चना ब्रॉट 50 kg ऑफ व्हीट ऑल टुगेदर. क्लिअर आहे सगळ्यांना, हा पूर्ण प्रॅक्टिस सेट समजला आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.